हॅलो मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र संदीप आणि लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एपिसोड नंबर 18 बद्दल संपूर्ण माहिती दिली होती। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एपिसोड नंबर 19 ची संपूर्ण माहिती देणार आहे की या एपिसोडमध्ये नक्की काय बघायला भेटलं आणि काय काय गोष्टी झाल्या। तर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट आणि बिग बॉस मराठी सीझन 5 च्या एपिसोड नंबर 19 बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे की या एपिसोड मध्ये नेमकं काय घडलं। तर लास्ट व्हिडिओ मध्ये कॅप्टन्सी टास्क चालू होता आणि पहिली फेरी संपलेली होती। फेरीचे विनर टीम ए होती। तर या एपिसोड मध्ये सुरुवातीला दुसरी फेरी चालू झाली आणि ज्या प्रकारे एरिना खेळत होती म्हणजे ती फुल ऑन फायर होती। ज्याप्रमाणे तिच्या पॉवर, ज्याप्रमाणे ती ऍक्टिव्ह होती या टास्क मध्ये आणि ज्याप्रमाणे ती खेळत होती मन लावून आणि ती तिच्या शक्तीचा वापर करून ज्याप्रमाणे ती गेम खेळत होती, खरंच खूप भारी वाटलं। मला असं वाटलं की हाच ऍक्टिव्हपणा ती घराच्या कामामध्ये दाखवेल तर ती खूप भारी दिसणार आहे आणि ती लाईमलाईट मध्ये असणार आहे। आणि त्यातल्या त्यात आर्या पण कमी नव्हती। आर्याने पण तिचा पॉवर दाखवला, ती पण खूप काही करू शकते। अरबाज तर फुल ऑन फायर होता आणि टास्क खेळताना अरबाजच्या हाताला पण लागलेलं होतं। दुसऱ्या फेरीमध्ये पण सगळ्याच कंटेस्टंटनी 100% खेळले आणि दुसऱ्या फेरीमध्ये पण शेवटी टीम ए जिंकली, कारण टीम ए कडे 16 पिशव्या होत्या तर टीम बी कडे फक्त 10 पिशव्या होत्या। आणि अशा प्रकारे हा टास्क कंप्लीट झाला आणि परत एकदा टीम ए जिंकली आणि टीम ए चे जे 7 कंटेस्टंट होते ते कॅप्टन्सी साठी सिलेक्शन झालं। पण टास्क जिंकल्यावर अरबाजने निक्कीला हग केलं नाही आणि याच गोष्टीच्या निक्कीला खूप वाईट वाटलं। निक्की हर्ट झालेली होती, निक्की अक्षरशः रडत होती की अरबाजने तिला काँग्रेस केलं नाही। अरबाजने सर्व कंटेस्टंटना काँग्रेस केलं पण तिला केलं नाही आणि तिला ह्या गोष्टीचा खूप वाईट वाटलं आणि यामुळे निक्की अरबाज आणि जानू सोबत बोलली पण नाही, ती खूप रागावलेली होती। आणि हे पाहून असंच वाटलं की निक्की अरबाजसाठी खूप पॉझिटिव्ह आहे। आणि दुसरीकडे टीम बी चा अभिजित खरंच बोलत होता की वैभवने त्यांच्याशी फेअर गेम खेळला नाही आणि सेम टॉपिकवर वैभव पण अरबाज आणि जान्हवीला बोलत होता की मी फेअर गेम खेळला नाही, मी फेअर नव्हतो, मला तुम्हाला जिंकवायचं होतं आणि त्यामुळे गेममध्ये फेअर नव्हतो। निक्की ऑलरेडी जान्हवी आणि अरबाजवर रागावलेली होती आणि तिचा राग शांत करण्यासाठी, तिला मनवण्यासाठी जान्हवीने एक हार्टवर तिला सॉरी बोललं आणि साईडला फुलं पण ठेवले की हे बघून निक्कीचा राग शांत होईल। पण नाही, जान्हवीचा हा जो प्लॅन होता तो फेल पडला। निक्की अजूनही रागावलीच होती। आर्या जेवत असताना डीपीने तिच्या जेवणावर कमेंट केला आणि हे आर्याला अजिबात आवडलं नाही की आर्या बोलत होती की मी कितीदा पण जेवेल, कितीही वेळा जेवेल, तुम्हाला कमेंट करण्याचा हक्क कोणीच दिला नाहीये। आणि या टॉपिकवर या दोघांमध्ये आर्ग्युमेंट पाहायला मिळाली। यामध्ये आर्या फुल ऑन फायर होती आणि मला असं वाटत होतं की त्या एपिसोड मध्ये आर्या खूप जास्त ऍक्टिव्ह होती आणि प्रत्येक एपिसोड मध्ये तिला असंच ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे। घनश्याम निक्कीचे सँडल घालून निक्की सोबत रॅम्प वॉक करत होता आणि क्षण खूप मजेशीर होता, पाहायला खूप मजा आली। आणि एक गोष्ट बिग बॉसने निक्कीला जी बोलली की निक्कीला कोणीच ब्रेक करू शकत नाही, हे एकदम सत्य आहे। निक्कीला खरंच कोणी ब्रेक करू शकत नाही, ती एवढी स्ट्रॉंग आहे। आणि बिग बॉसने ज्याप्रमाणे अंकिता सोबत मालवणी भाषेमध्ये संवाद साधला, खरंच खूप मजेशीर होता आणि तो बघायला पण खूप मजा आली। एरिना आणि वैभव मध्ये नेमकं काय चाललं काहीच कळत नाहीये। मला असं वाटतंय एरिना आणि वैभव मध्ये काहीतरी नक्की शिस्त आहे। कॅप्टन्सीसाठी परत एकदा बिग बॉसने एक टास्क अरेंज केला आणि त्या 7 कंटेस्टंटसाठी एक टास्क होता। 7 फ्रेंच फ्राईजचे डब्बे होते आणि प्रत्येक डब्यामध्ये 1 पासून ते 7 पर्यंत फ्रेंच फ्राईज होते आणि टीम बी ने डिसाईड करायचं होतं की 7 कंटेस्टंट पैकी कुणाला एक फ्रेंच फ्राईजचा डब्बा द्यायचा आणि कुणाला 7 फ्रेंच फ्राईजचा डब्बा द्यायचा। म्हणजे क्रमानुसार 7 कंटेस्टंटला ते डब्बे द्यायचे होते आणि त्या डब्यामध्ये जेवढे पण फ्राईज असेल ते त्या कंटेस्टंटनी सेव्ह करायचे होते। आणि टास्कच्या शेवटी ज्या 2 कंटेस्टंटकडे सर्वात कमी फ्राईज असतील ते कंटेस्टंट कॅप्टन्सीच्या रेस मधून बाहेर निघतील। तर कॅप्टन्सीसाठी परत एकदा टास्क बघायला मिळाला। ज्याप्रमाणे बिग बॉसने हा टास्क घडवून आणला, मला असं वाटतं आता टीम ए मध्ये काही ना काही गोंधळ नक्की होणार आणि भांडण तर नक्की होणार। बघूयात पुढच्या एपिसोड मध्ये की कॅप्टन कोण बनतोय। तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।